निजामपूर इथे इंडिया आघाडीची प्रचार सभा संपन्न. शाखा प्रमुख ते खासदार असा माझा प्रवास असून सुद्धा माझ्यावर एकही डाग व भ्रष्टाचाराचा आरोप नाही. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा संपन्न झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार व इतर मित्रपक्ष इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथील ग. रा. मेथा विद्यालयातील सभागृहात दिनांक 27 एप्रिल रोजी प्रचार सभा पार पडली. यावेळी गीते म्हणाले की विविधता व एकताने सुखी नांदत असलेल्या देशात या सरकारने नख लावला आहे. त्या मोदींमुळे देश हुकुमशाहीकडे वळत आहे. गेली 45-40 वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे. शाखा प्रमुख ते खासदार असा माझा प्रवास असून सुद्धा माझ्यावर एकही डाग व भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मला कसलीही हाव नाही. परमेश्वराने मला भरपूर काही दिलंय. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून जनता आता मोदींना तडीपार करणार आहे. तुमचं एक मत खूप महत्त्वाचं असून तुमच्या एका मतामुळे मी खासदार होईन व माझ्या एका मतामुळे इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. येथील आदिवासी बांधव ज्या जागेत राहतात तिथे मोठ्या प्रमाणात खनिजे आहेत. त्या जागा भाजप सरकार बळजबरीने आपल्या ताब्यात घेऊ असून त्यांना या अडचणीला द्यायच्या आहेत. त्यांना त्या अडाणीला द्यायच्या आहेत. आदिवासी बांधवांना इथून हद्दपार करायचा त्यांचा कट आहे. या निवडणुकीत खूप पैसा खर्च केला जात आहे, पण मला जनतेवर विश्वास आहे. जनता कधीच पापाच्या व शापाच्या पैशाला हात लावणार नाही. निजामपूर विभाग कोणाची मक्तेदारी नाही. निजामपूरचा 7-12 कोणाच्या नावावर लिहिलेला नाही. मला ईडी CBIची भीती वाटत नाही. भीती वाटते तर ती जनतेची. त्यामुळे जनता माझ्यासोबत असून माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी अनंत गीते यांनी व्यक्त केला. यावेळी स्नेहल जगताप म्हणाले की विरोधक मटणवाड्यांचं जेवण ठेवून लोक जमवत आहेत. त्याशिवाय त्यांची लोकसुद्धा जमत नाहीत. तुम्हा मोदींसाठी मतदान मागत आहेत, पण स्वतःसाठी मत मागायला काय झालं, असा सवाल देखील यावेळी जगताप यांनी उपस्थित केला. यावेळी अनंत जिल्हा प्रमुख अनिल नवगाणे, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, महिला तालुका प्रमुख मामुनकर, ॲडव्होकेट ठाकूर बळीराम घाग, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, विभाग प्रमुख महालुंगे, जनार्दन मानकर, धनाजी देशमुख, प्रभाकर मानकर, सोनावणी, संजय साखरे, विश्वनाथ कामेरकर आदी इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, निजामपूर. या निजामपूर विभागातून सुद्धा या जिल्हा परिषद गटातून सुद्धा अनंत गीते आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनात आहे. घ्यायचा ना? खरं म्हणजे आणखी काय राजकीय मोठं भाषण करणार नाही, परंतु एक निजामपूर आता हा पूर्ण औद्योगिक वसाहत झालेला आहे. वेळे भागाड MIDC आहे आणि या MIDC मुळे आपल्याला असं वाटलं होतं की आता इथे मोठे मोठे उद्योग येतील आणि मग त्या उद्योगातून आपल्या इथल्या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. पण दुर्दैवानं पाहिजे तसा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आजही अनेक तरुण, सुशिक्षित तरुण या भागामध्ये बेरोजगार आहेत. खरं म्हणजे हा प्रश्न मलाही पडतो. मी ज्या वेळेला मानकरांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं तेव्हा हा मुद्दा मी घेतला होता. खरं म्हणजे गेली 10 वर्ष, ही 5 वर्ष मी आपला खासदार नाहीये, पण याच्या अगोदरची 10 वर्ष मी आपला खासदार होतो. आणि मग खासदार होतो म्हणून मी या MIDCत लक्ष घालायला हवं होतं, परंतु मी ते लक्ष घातलं नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण इथले आमदार आहेत ते आमचे होते, शिवसेनेचे होते. आज त्यांनी गद्दारी केली आहे. पण ते होते शिवसेनेचे आमदार. मीच उमेदवारी मिळवून दिली होती. उमेदवारी सुद्धा मीच मिळवून दिली होती आणि त्यांना आमदार सुद्धा मीच बनवलं होतं, अनंत गीतेनेच बनवलं होतं. आणि मग आपल्या आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, माझे सहकारी आहेत, ते या सगळ्या गोष्टी पाहतात म्हणून मी हस्तक्षेप कधी केला नाही. माझा तो स्वभाव नाही. मी कधीच कुठल्या कामामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नाही. कुठल्याही मतदारसंघामध्ये, कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून मी लक्ष दिलं नव्हतं. पण त्याच्यामुळे दुर्दैवानं हे चित्र असं उभं राहिलं की जो न्याय त्या भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला नाही. म्हणून मी आता आज तुम्हाला इथे वचन देऊन जाणार आहे की आता यानंतर या MIDCच्या सगळ्या प्रकरणामध्ये खासदार अनंत गीते म्हणून लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळून द्यायचा. परिणिती अशी झाली की काही महिन्यापूर्वी आदिवासी महिलांची नग्न भिंत काढली. 2 आदिवासी महिलांची आपण पाहिलं